नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण येथील गरिमा किन्नर अस्मिता गृहात मिळतोय किन्नरांचा हक्काचा निवारा. समाज आणि घरच्यांनी केवळ हिजडा म्हणून नाकारलेल्या किन्नरांसाठी कल्याण हाजी मलंग रोड द्वारलीपाडा येथे नीता केणे गुरु यांनी गरिमा किन्नर गृहाची किन्नर सेवेच्या उदात्त भावनेने स्थापना केलेली आहे. समाजाने नाकारलेला व टाळी वाजत भीक मागणारा छक्का अशी त्यांची आजवरची ओळख. मात्र नीता गुरूंनी गरिमात येणाऱ्या किन्नरांना शिलाई काम, मेकअपचं प्रशिक्षण, हस्तकलेतून बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. नीता गुरु अनेक किन्नरांच्या गुरुमाई झाल्या आहेत. कुणीही किन्नराने त्यांच्याकडे यावं आणि नीता गुरूंनी त्याची अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करावी असं कित्येक वर्ष चाललंय. कोरोनाच्या काळातही नीता गुरूंनी फार मोठ्या प्रमाणात किन्नरांना अन्नधान्य आणि आरोग्य सेवा पुरविली आहे. इतकं मोठं कार्य करूनही त्या प्रसिद्धीच्या अजिबात मागे नसल्याने टिटवाळा न्यूजच्या माध्यमातून वरिष्ठ पत्रकार तथा लेखक, दिग्दर्शक, प्राध्यापक दीपक जाधव यांनी गरिमा किन्नर गृहाला भेट दिली आणि तिथला स्टाफ तथा किन्नरांना बोलतो करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी गरिमाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या सचिन तांबे, विनोद चव्हाण, मनोहर सर, दिलबरा किन्नर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. दीपक जाधव यांनी तेथील सर्वच किन्नरांना बोलतं केलं. मराठी, हिंदी, इंग्रजीत अस्खलित बोलणारे किन्नर इथे पाहायला भेटले. यातील काही किन्नरांनी गाणी गाऊन दाखवली तर काही जणांनी नृत्य करून दाखवलं. मात्र नीता गुरु आणि सचिन तांबे यांनी किन्नरांना कुणी आधार कार्ड काढून दिले तर त्यांना बँक खाते उघडता येईल. या कामी कुठली संस्था, संघटना अथवा राजकीय पक्ष आम्हाला मदत करेल का, असे भावनिक आवाहन केले आहे. किन्नर ही हाडामासाची व्यक्ती आहे, त्यांच्याकडे माणुसकीने पहा असे आवाहन येथील कार्यकर्त्यांनी केले आहे. टिटवाळा न्यूज चॅनलचे संपादक राजू टपाल, पत्रकार प्राध्यापक दीपक जाधव, समाजसेवक परशुराम साळवे बाबा आणि उमेश परब सरांचे गरिमा गृह किन्नर अस्मिता वाल्यांनी मनापासून आभार मानले. या प्रसंगी प्राध्यापक दीपक जाधव यांनी किन्नरांसाठी मार्गदर्शनपर भाषण केले. नमस्कार, मी प्राध्यापक दीपक जाधव. आज कल्याण हाजी मलंग रोडच्या द्वारलीपाडा इथे आपण आलेलो आहोत. तिथे आपण नीता केणी गुरु जे आहेत त्यांचा किन्नर अस्मिता गरिमा गृह हे आहे, यांना आपण स्पेशल भेट द्यायला आलेलो आहोत. नीता गुरूंच्या कार्याबद्दल मी काय बोलणार. त्यांचं कार्य जेव्हा तुम्ही इथे चॅनलवर बघाल तेव्हा तुम्हाला स्वतःला याची जाणीव होईल. त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. समाजापासून जो तुटलेला वर्ग आहे, ज्याला मेलही म्हणत नाही आणि ज्याला फिमेलही म्हणत नाही, किन्नर, आपण त्यांना किन्नर म्हणतो, कुणी त्याला छक्का म्हणतो, कुणी त्याला हिजडा म्हणतो. हे समाज त्यांच्याकडे अतिशय वाईट प्रवृत्तीने किंवा वाईट नजरेने बघत असतो. हा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न नीता गुरूंनी केलेला आहे. म्हणून आपण त्यांच्या या आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि ह्या आश्रमामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मला बघायला भेटल्या. मॅडमचे जे कार्यकर्ते तिथे बसलेले, यांची तर आपल्याला इंट्रोडक्शन मी करून देणारच आहे, पण ह्या लोकांचं इतकं चांगलं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मॅडमने ह्या लोकांना निवारा दिलेला आहे, आसरा दिलेला आहे, रोजी रोटीला लावलंय आणि यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर शिलाई मशीन आहे, मेकअपच्या गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांचे कार्यकर्ते आपल्याला सांगतीलच. तर चला मग आपण त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलू. माझं नाव सचिन तांबे आहे आणि गरिमा गृहात मी गेले 6 महिने इथे काम करतोय ॲज अ ब्रिज कोऑर्डिनेटर म्हणून, ब्रिज कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून. आणि आमचे जे गुरु आहेत नीता केणे मॅडम, त्यांच्या सौजन्याने आणि त्यांच्या सगळ्या कार्यकारिणीमुळे आज गव्हर्नमेंटनी एक त्यांना गरिमा गृह असा एक आश्रम खोलून दिलेला आहे, जिथे स्पेशली किन्नर लोक राहतात. किन्नर लोकांसाठी हा पहिला ठाणा डिस्ट्रिक्टचा आश्रम आहे. सो मला खूप अभिमान आणि गर्व वाटतो माझ्या मॅडमबद्दल की त्यांनी त्यांच्या समाजासाठी काहीतरी पहिलं पाऊल उचललं आणि ही पहिली संस्था आहे जिथे ट्रान्सजेंडर राहतात. आणि खूप काही माहिती देईन मी हळूहळू तुम्हाला. बघूया. सर आपण सांगा. नमस्कार, माझं नाव विनोद चव्हाण आहे आणि मी किन्नर अस्मिताला गेल्या 10 वर्षापासून मी कनेक्ट आहे. आणि किन्नर अस्मिता हाच शेल्टर होमच नाही, किन्नर अस्मिताचे आणखीन 2 प्रोजेक्ट आहे जे टार्गेट इंटरव्हेन्शनवरती काम करतात. जे MSAC जो महाराष्ट्र स्टेट एड कंट्रोल सोसायटी आहे त्यांचे प्रोजेक्ट चालतं. हेल्थ आणि त्यांच्या हे लिगल इश्यूजवरती आम्ही किन्नर अस्मिता परत काम करत आहे. त्यांचा एक ब्रँच आहे जो शहाडमध्ये आहे आणि दुसरी ब्रँच आहे भिवंडीमध्ये. पहिल्या गेल्या 10 वर्षापासून TIलाच काम करत होतो, पण आता मी गेल्या 6 महिन्यापासून मी इथे
अस्मितामध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून मी कार्यरत करत आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. मॅडम आपण सांगा. नमस्कार, माझं नाव दिलबरा गुप्ता आहे. मी गेल्या 15-16 वर्षापासून नीता गुरुला ओळखते चांगला, पण जेव्हापासून त्यांनी मला सांगितलं आहे तर मी गरिमागृह उघडते आश्रम, त्याच्यामध्ये तू कुकचं काम करशील का, तर मी लगेच हो बोले. कारण मला गुरुला पण माहिती आहे, कारण मला कुकिंगचं काम भरपूर आवडतो आणि 6 महिन्यापासून मी इथे कुकिंगचं काम करते आणि आमचं कुठलंही फंक्शन असेल तर मी कुकिंगचं काम करते हे माझ्या गुरुला माहिती होतं, म्हणून त्यांनी मला चूज केलं. आणि मेन लोकांना पण माझ्या हातातलं जेवण खूप आवडतो. सर यांची माहिती द्या ना आपण. जसं आपण बघता ह्याचं नाव मॉनिश आहे, मॉनिश चौधरी आहे. आणि त्याची थोडीशी माहिती देतो की मॉनिश डेफ अँड डम आहे, मूकबधीर आहे. पण आमच्या मॅडमनी असं जेव्हा तो इंटरव्ह्यूसाठी इथे आलेला मुलगा, तर तो डेफ अँड डम असला तरी आम्ही त्याला कुठे जॉबसाठी नाकारलं नाही, त्याला इथे जॉब ठेवलाय. तो आमच्याकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. प्लस त्याची पर्सनॅलिटी बघून तुम्हाला कळेल तो सिक्युरिटीसाठी किती फिट आहे. जरी तो मूकबधीर असेल, कुठेतरी हँडिकॅप आहे, पण त्याचा कुठे आम्ही त्याच्या कॅरेक्टरवर किंवा त्याच्या मनावर तो आम्ही दडपण नाही दिला आमच्या मॅडमनी. मॅडम तर ताबडतोब आम्ही सँक्शन केलं की तू ते जॉब करतो, त्याला चांगली सॅलरी मिळते ते. प्लस तो इतका ऍक्टिव्ह आहे, तो आमची इतर जे आम्ही ऍक्टिव्हिटीज करतो आश्रममध्ये ह्यांच्यासाठी जे ऍक्टिव्हिटी टोस्ट किंवा बाहेरचे प्रोग्राम्स होतात त्यात तो खूप 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 मोठा सहभाग घेतो त्याच्यामध्ये. सो मॉनिश आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नमस्कार, माझं नाव मनोहर कोंडिलकर आहे. मी नीता मॅमला 12 वर्षापासून ओळखतो आणि मी पहिले दुसऱ्या एनजीओमध्ये काम करत होतो. आता 6 महिन्यापासून मी किन्नर अस्मिता गरिमागृहामध्ये ॲज अ मल्टीटास्क ऑफिसर म्हणून काम करतो. वा. मी गेले 3 महिन्यापासून नीता मॅमला चांगल्या तऱ्हेने ओळखतो. त्यांच्याकडे येणं जाणं होतं. ते इतकी चांगली सुंदरशी अशी सेवा करतात. एक आश्रमाच्या माध्यमातून काही असो, गव्हर्नमेंट कोट्यातून, परंतु ह्या लोकांना जेवण खावण हा जो काही आश्रम त्यांनी खोललेला आहे फार सुंदर आहे, पण याची कुठेही काही झालेली नाही. समज आता इथून पुढे मी माझे जवळीक मित्र दीपक जाधव सर आहेत, मी त्यांना सांगितलं का सर एक असे काही कार्यक्रम चालतात, तर ते मला बोलले का बाबाजी आपण त्यांच्यासाठी जरूर मदत करू. आणि ह्या माध्यमातून मी नीता मॅमला विचारलं आणि त्यांच्या आश्रमामध्ये हा चॅनलच्या माध्यमातून माझ्या वतीने आलेला आहे. आणि इथून पुढे मी माझे जे काही परिचय असं सोशल वर्कमध्ये जे मोठे आमदार MLA मिनिस्टर लोक त्यांना सुद्धा या आश्रमात आणि या लोकांना मदत करण्यासाठी मदत करेल. नमस्कार. Hi, my name is Pinky Patil. I am from Pune. Before this, I was living on the street. I had no food. I had no home. I was homeless. When I got in touch with Miss Neetu ma'am, she supported me a lot. Taken care of my medicines, taken care of my food, my clothes, and everything is provided by this ashram, गरिमागृह. And because of this, I am stable. I am good, and I am trying to study further. As I have done my graduation. I am a teacher for spoken English classes, and I also teach English in this गरिmagrah. And my aim is to support people, to empower people. That's it. Thank you. नमस्ते, मेरा नाम वैशाली है. मुझको 4 महीने हुए इधर आके. इधर मुझे बहुत अच्छा लगता है. इधर टेलर का काम करते हैं, बहुत अच्छा लगता है. और लॉकडाउन में हमारी नीता मैडम ने बहुत साथ दिया, हमको बहुत कुछ दिया. राशन मिला, खाने के लिए मिला, बहुत कुछ मिला. नमस्ते, मेरा नाम सारा है और मैं विरार में रहती हूँ. मेरे घर में बहुत प्रॉब्लम हो रहा था, मेरे वजह से बहुत झगड़ा होता था. तो फिर मैंने एक दिन मेरे पास मोबाइल था, तो मैं इंस्टा पे ना गरिमागृह का ऐड देखा था. तो फिर मैंने वो मैसेज वगैरह करके फिर यहाँ पे आई. मुझे 1.5 महीना हो गया यहाँ पे रह करके, और मुझे यहाँ पे बहुत अच्छा लगता है. और जो नीता मैडम है वो मुझे बहुत सपोर्ट करते हैं. मतलब मुझे जो लगता है कपड़े वगैरह में कुछ नहीं लेके आई थी, सब उन्होंने दिया. और यहाँ पे खाना वगैरह भी बहुत अच्छा मिलता है. और रात में फिर हम लोग ना डांस सिखाते हैं. मेरा ड्रीम है करके कि मैंने एक इंडियन क्लासिकल डांसर बनूँ करके. तो तांबे सर है हमारे, वो हमें डांस सिखाते हैं डेली शाम को 1 घंटा 2 घंटा, और डेली नए स्टेप्स सिखाते हैं. बस. नमस्कार, माझं नाव अन्नू इंगळे आहे. मी नांदेडवरून आहे. मला इथे येऊन 4 महिने झालेत. आणि नॉर्मली सगळ्यांचे प्रॉब्लेम्स हेच असतात की फॅमिली ॲक्सेप्ट नाही करत. आणि माझा पण प्रॉब्लेम तोच आहे की माझ्या फॅमिलीमुळे मी इथं आले. इथं येऊन मी मुंबईमध्ये असेच भटकत होते आणि कुठून तरी मला कळालं की किन्नर अस्मिता संस्था म्हणून आहे.
आणि तिथं मी गेले आणि तिथून मला तमन्ना मॅमचा नंबर सापडला आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि सरळ गरिमा गृहमध्ये आले. आणि इथे येऊन मला असं काही वाटतच नाही की मी कुठंतरी अनोळखी लोकांमध्ये हे जेवढे लोक आहेत ते माझे फ्रेंड्स झालेत, मला खूप सपोर्ट करतात. स्पेशली दिलबरा मॅम, त्या आम्हाला जेवण टायमावर देतात, नाश्ता टायमावर देतात आणि म्हणजे आमच्या छोट्या मोठ्या गोष्टी जे की आम्हाला मेडिकल वगैरे जे काही लागतं त्या गोष्टीचा पण पूर्ण सपोर्ट आहे आम्हाला. जसं की आमच्या हॉबीज, जसं की मला डान्स करायला आवडतं तर सचिन तांबे सर आम्हाला डान्स शिकवतात. आणि म्हणजे इथं खूप काय शिकलोय आम्ही, जसं की राखी बनवणं, फ्लॉवर पॉट बनवणं, टेलरिंगचा कोर्स करतोय आम्ही. खूप काय शिकलो की म्हणजे जेणेकरून पुढं चालून आम्हाला काहीतरी आमच्या पायावर उभं राहता येईल. कारण आमच्या एक होती माझी फ्रेंड, तिने एक हे दिलं होतं की हमको टाली बजाना नाही है, बजवाना है, आणि आम्हाला तेच करायचंय. म्हणून आम्ही सर्वजण काही ना काहीतरी करतोय की जेणेकरून आम्हाला पुढे चालून आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. नमस्कार, माझं नाव अलका आहे, मुंबईचीच आहे. मागच्या 4 महिन्यापासून इकडं आहे. आणि माझा प्रॉब्लेम्स होतो म्हणजे जसे लॉकडाऊनमध्ये आमचे खूप हाल झाले होते. माझं घर, आई बाबा नाही आहेत, आई वडील नाहीत मला, मी भाड्याला घर राहायचे. तर मला घरमालकाने काढलं होतं घराच्या बाहेर. तर मी कुठे इकडे रस्त्यावर, बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर झोपायचे. मला कळलं की गरिमा गृह आहे इकडं ओपन झालं, नीता केने उघडलं करून, तर तिकडे मी आले. आणि इकडे येऊन मला खूप छान वाटतं. इथं मी आता माझं शिक्षण पण करते आहे आणि माझं कोर्समध्ये टेलरिंगचं काम शिकते. मला फॅशन डिझायनिंग बनायचं आहे आणि यासाठी मला खूप नीता मॅडमनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. नमस्ते, माझं नाव रोहिणी आहे आणि मी टिटवाळ्याची राहणारी आहे. मला इथं असं काहीच वस्तूची कमी नाही दिली. नीता मॅमनी जी वस्तू लागते ती वस्तू मला इथं सगळे भेटते, जेवण खावण सगळं टायमावर आहे मला. आणि मला डान्सचं लय आवड आहे. नमस्कार, मेरा नाम शंभू है. मैं यहाँ पिछले 6 महीने से यहाँ रह रही हूँ. ये नीता माँ की मेहरबानी से मैं यहाँ रह रही हूँ. मेरे को यहाँ रह के बहुत अच्छा लग रहा है और मैं यहाँ कुछ सिलाई भी सीखती हूँ. पहले मैं इधर उधर भटकती थी, मेरे को घर वालों ने भगा दिए थे, बहुत प्रॉब्लम हो रहा था. मैं इधर उधर रह रही थी, इधर उधर मतलब गुंडे लोग भी बहुत परेशान करते थे हम लोग को. गुंडे लड़के ये वो जैसे किन्नर लोग को सताते. फिर मेरे को ये मालूम पड़ा कि यहाँ ऐसा आश्रम खुला है, तो मेरे को नीता माँ ने ऐसा यहाँ बना दिए. नमस्कार, माझं नाव सना आहे. मी बेसिकली बॉम्बेची आहे. मला या गरिमा गृहमध्ये येऊन 5 महिने झाले आहेत. आणि थँक्स जास्त करून ना तमन्ना गुरुला आणि तमन्ना मॅडमला आणि नीता मॅडमला बोलते. कारण की इकडे आश्रम मला वाटतच नाही की आश्रम आहे. गरिमा हे आमचं घरसारखंच आहे. तिथे मला लहानपणापासून ना मेकअपचा भरपूर आवडायचं, मेकअप करायला, शिकायला. पण माझ्या फॅमिलीमुळे मी शिकू नाही शकली. पण थँक्स टू तमन्ना मॅडम, त्यांच्यामुळे मी आता एक स्टेट लेवलचे कोर्सला जाते पार्लरच्या. आणि मी असंच विचार करते की माझ्या ज्या बहिणी आहेत, ज्या म्हणजे लेडीज पार्लरमध्ये आज एंट्री आम्हाला नसते, पण आम्ही तमन्ना मॅडम आणि नीता मॅडम त्या लोकांनी विचार केलेला आहे की किन्नरसाठी ब्युटी पार्लर खोलायचं आहे. त्यासाठी आम्ही लय प्रयत्न करते. मी थँक्स टू. बोला बोला आई राजा उदे उदे. अग 7 गजनी लेकी बापाने काशावर पोसल्या. अग 7 गजनी लेकी बापाने काशावर पोसल्या. अग पोसल्या बापाने कडाया खांद्यावर. अग पोसल्या बापाने कडाया खांद्यावर. कडाया खांद्यावर बाया नालांच्या मोठ्या केल्या. अग कडाया खांद्यावर बाया नालांच्या मोठ्या केल्या. अग खांद्यावर उचलल्या न बाया मनगटी दारिल्या. अग खांद्यावर उचलल्या न बाया मनगटी दारिल्या. मनगटी दारुण त्या बाया समुद्रा काठे नेल्या. अग मनगटी दारुण त्या बाया समुद्रा काठे नेल्या. अग समुद्र काठी नेऊन बाया ढकलून दिल्या. अग समुद्र काठी नेऊन बाया ढकलून दिल्या. अग डुबणार डुबल्या त्या बाया पावणार पोवल्या. अग डुबणार डुबल्या त्या बाया पावणार पोवल्या. अग डुबत पावता आमच्या बाया बेठाला लागल्या. अग डुबत पावता आमच्या बाया बेठाला लागल्या. अग साववार सोडल्या बाया निघ पातळ नेसल्या. अग साववार सोडल्या बाया निघ पातळ नेसल्या. अग बदामी लाल चोळ बायांनी अंगाला भिडवल्या. अग बदामी लाल चोळ बायांनी अंगाला भिडवल्या. अयोध्या के रहने वाले पर मेरे घर वाले एक सब मेरे को नहीं किए, पर मेरे घर वाले मुझे मार के भगा दिए. तो मुझे यहाँ गरिमा वगैरह मिली तो मैं यहाँ आके रह गई. मुझे ये सब खाना पीना सब अच्छे नहीं है. बेटे सब अच्छे हैं. यहाँ सिलाई का भी काम मेरे को आती है, थोड़े बहुत लोग करती हैं.
मेरा नाम जस्सी है। मैं नीता मैडम को पहले तो थैंक्स बोलना चाहूँगी, क्योंकि मुझे मेरी फैमिली ने कभी सपोर्ट नहीं किया और नीता मैडम ने मुझे बहुत सपोर्ट किया है। और 3 महीने से मैं यहाँ गरिमा गृह में हूँ। तो यहाँ पे मुझे ऐसे लगता है कि मैं अपने घर में ही हूँ। मुझे यहाँ पे हर सुख सुविधा, हर खाने की, पीने की, सोने की हर सुख सुविधा मिली है। मैं बहुत खुश हूँ। मुझे ऐसे लगता है मैं अपनी फैमिली में ही हूँ। नमस्कार, मेरा नाम नाजमीन है। लोग यहाँ मुझे प्यार से अनुष्का बोलते हैं। मैं बेसिकली फ्रॉम बोरीवली से हूँ, लेकिन मेरे को यहाँ 6 महीने हो गए यहाँ आके। गरिमा गृह मैंने सोचा था एक शेल्टर हो, मतलब यहाँ पे सिर्फ खाना पीना और सोना रहेगा, लेकिन यहाँ पे ऐसा कुछ भी नहीं है। हमें यहाँ खाना पीना सोने के अलावा हमें जो बोलते हैं ना, जो हमने माँ बाप के घर पे छोड़ दिए थे, जो हमने सपने देखे थे वो छोड़ दिए थे, वो यहाँ आके हमारे पूरे हो रहे। जैसे कि मैंने एजुकेशन वहाँ पे मेरे घर में मेरे को लगभग 8 या 9 साल हो गए मेरा एजुकेशन कंप्लीट नहीं हुआ। आज मेरे को एजुकेशन की नॉलेज मेरे को पता चल रहा है कि एजुकेशन बहुत इंपॉर्टेंट है। और आज मैंने तमन्ना मैम, नीता मैम की वजह से आज मैंने 12th का एडमिशन कराई हूँ नेताजी कॉलेज से। आज मैं वहाँ 12th का एग्ज़ाम मतलब पढ़ाई कर रही हूँ, क्योंकि मेरे को आगे जाके एयर होस्टेस का कोर्स करना है। और मैं यही चाहती हूँ कि मैं खुद अकेली नहीं पढ़ूँ, आगे जाके जो हमारी पीढ़ी आए, जब हम बूढ़े हो जाए, जो हमारी पीढ़ी आएगी वो एटलीस्ट हमें देख के तो ये प्रोत्साहन करेगी कि मतलब नहीं, हम सिर्फ भीख मांग नहीं सकते, ना तो सेक्स वर्क कर सकते, हम भी कुछ अच्छा डॉक्टर, वकील ऐसे कुछ बन सकते हैं। और मैं यही बताना चाहती हूँ कि जो पेरेंट्स जो ऐसे सोचते ना ये बच्चे कुछ काम के नहीं है, वो पेरेंट्स को एक बार खाली नीता मैम के जो थिंकिंग से, उस थिंकिंग से सोच के देखिए कि जो नीता मैम सोच रहे, आगे जाके आपके बच्चों भी अगर ऐसे होंगे तो वो भी बहुत आगे जाके आपका ही नाम रोशन करेंगे। तो मैं यही चाहती हूँ कि प्लीज़ अपने बच्चों को कभी भी वीक ना समझे, हमारे जैसे भी हो तो प्लीज़ उन्हें सपोर्ट कीजिए, ताकि आपके भी बच्चे जहाँ कुछ सपने पूरे करना चाहते हो वो पूरे होंगे। थँक यू। नमस्कार, माझं नाव सौम्या पाटील आहे आणि मी प्रॉपर अहमदनगरची आहे। तर इथे येऊन मला 2 महिने झालेले आहेत। मी 2 महिन्यापासून इथे राहते। तर इथं आल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि मी नीता मॅडमची खूप आभारी आहे की त्यांनी आमच्यासाठी, म्हणजे ज्यांना काही आधार आसरा नाही त्यांच्यासाठी हे आश्रम उघडलं, गरिमागृह खोललं, तर त्याबद्दल मी खूप आभारी आहे। आणि तमन्ना मॅडमची पण खूप आभारी आहे की त्यांनी आता आमच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतायत। माझं मी 12वीमध्ये होते, माझी 12वी सुटलेली, 3 विषय गेलेले, तर त्यांनी माझ्यासाठी पण प्रयत्न केले, माझा फॉर्म भरला। आणि दिलबरा मॅडमची पण खूप आभारी आहे की त्या खूप छान जेवण बनवतात आणि वेळेवर सगळं काही पुरवतात आणि सगळ्यांची खूप आभारी आहे। धन्यवाद।
प्रेक्षक हो, गरिमा अस्मिताच्या माध्यमातून आपण या किन्नर लोकांसाठी फार मोठे मोठे उपक्रम राबवणार आहोत. पत्रकार म्हणून हे मी बोलतोय, प्राध्यापक म्हणून हे मी बोलतोय, संपादक म्हणून हे मी बोलतोय आणि लेखक दिग्दर्शक म्हणून सुद्धा मी हे बोलतोय. यांच्यासाठी आपण काही स्पर्धेचं आयोजन करतोय. त्या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर त्यातली काही रक्कम आपण यांना डोनेट करणार आहोत. एक प्रकारे आपण चॅरिटी शो करतोय यांच्यासाठी. यांच्यामध्ये खूप चांगले कलाकार आहेत. मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो की माझ्या आगामी प्रोजेक्टमध्ये जशी जशी यांची मला आवश्यकता लागेल तसं तसं मी यांना ब्रेक देणार आहे. मला खूप आनंद झाला इथे आल्यानंतर. एक गोष्ट मी पाहिली की किन्नर लोक तर चांगले आहेतच, त्यांच्याबद्दल उगीच गैरसमज पसरवलेला आहे. पत्रकार म्हणून मी यांच्याबद्दल अनेक बातम्या लिहिल्यात. गेली 15 वर्ष मी यांच्याबद्दल बातम्या लिहितोय. पण इथला जो मी स्टाफ बघितला, मी स्टाफला 100 मार्क नाही देणार, मी यांच्या स्टाफला 110 मार्क देईन. एवढा चांगला सुंदर स्टाफ मला आजपर्यंत दिसला नाही. अनेक आश्रमामध्ये मी गेलो, अनेक आश्रमामधल्या अनेक कार्यकर्त्यांच्या, अनेक पदाधिकाऱ्यांच्या मी मुलाखती घेतल्या. पण जे डेडिकेशन असतं, ते झोपून काम करणं असतं, ते या प्रत्येक कार्यकर्त्याकडून मी बघितलं आणि मला खूप आनंद झाला. मी आज पत्रकार म्हणून तुम्हाला एवढंच आश्वासन देतो की नीता गुरूंनी जे कार्य पुढे चालू ठेवले आहे, माझ्या वतीने मी त्याला खारीचा वाटा म्हणून मी नेहमीच मदत करत राहीन. या सर्वांनी मला असं आश्वासन दिले आणि नीता गुरूंनी मला आश्वासन दिले की सर काही काम असू देत, मला जी जमेल ती मदत मी तुम्हाला करेन. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण यांच्यासाठी फार मोठे प्रोग्राम करतोय. प्रेक्षक म्हणून आपलं सहकार्य गरजेचे. आपण जर काय आर्थिक मदत करणार असाल, आपण जर काही जाहिराती देणार असाल, तेही गरजेचे आहे. कारण आपण चॅरिटी करतोय. यातली काही रक्कम जरी त्यांना डोनेशन असलं तरी पण यातली काही रक्कम आपण त्यांना देणार आहोत. काहीतरी वेगळे, आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतोय, हा दृष्टिकोन ठेवून आपण हे करतोय. माझं स्वतःचं शब्द खड्ग नावाचं साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून माझं स्वतःचं शब्द खड्ग नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून आमचं टिटवाळा न्यूज चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून अशी 4-5 चॅनल आमच्या हाताशी आहेत. त्या माध्यमामधनं आपण पुढे जाणार आहोत आणि जे दैनिक आहेत, जे वेल नोन दैनिक आहेत, त्यांच्या पत्रकारांनाही आपण इथे अरेंज करतोय,
जेव्हा तो मोठा कार्यक्रम करतोय तेव्हा या लोकांना फार मोठं व्यासपीठ मिळावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. कारण ही लोक आतापर्यंत जे यांचं जे लढणं चालू आहे हे इंडिव्हिज्युअल आहे आणि नीता गुरूंचं जे काम आहे ते प्रसिद्धीसाठी मुळीच नाही. इथे आल्यानंतर मला त्याची जाणीव झाली, ॲज अ जर्नलिस्ट म्हणून मी बोलतोय, या कामाला कुठेतरी चांगली पोचपावती मिळावी. रसिक प्रेक्षक, चोखंदळ लोक, वाचक असतील, दर्शक असतील, त्यांना त्यांच्या कामाची माहिती मिळावी म्हणून हा एवढा उहापोहा आपण करत आहोत. तर आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आपण कायम आमच्यासोबत राहा. धन्यवाद. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.